हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। सकाळची कामं सगळी आटपून घेतली आणि म्हणलं अनारसे बनवून घ्यावे, कारण अनारसेच फक्त बनवायचे राहिले होते। बाकी सगळं फराळीचं तर बनवून झालं होतं। अनारसेचं पीठ भिजायला उशीर लागत असतो म्हणून फक्त अनारसेच ठेवले होते माग। बाकी सगळं तर आधीच बनवून ठेवलं होतं आणि सगळं पॅकही करून ठेवलं होतं। तर चला मग अनारसे तर बनवून घेतले हे साखरेचे। तोपर्यंत नवरोबाने नव्या घरामध्ये छत पण टाकून दिला आणि हे अँगल असल्यामुळे काय एवढं परेशानी नाही झाली, फक्त छत टाकायला थोडंसं परेशानी होत असते। आणि इथे छान वस्त्रमाळ पण बनवून घेतली। तेवढ्या दारावरती कलर आले होते रांगोळीचे विकण्यासाठी, मग भरपूर अशा रांगोळ्या पण घेतल्या। म्हणलं रांगोळीला कमी नाही पडली पाहिजे। आणि दुपारूनच मग सगळं डेकोरेशन पण करून घेतलं, कारण फक्त झुंबर वगैरे होते तेच अडकवून घेतले। आणि संध्याकाळी सोनपावलांनी आगमन झालेलं आहे आणि संध्याकाळी पूजा वगैरे पण करून घेतली त्यांची आणि नैवेद्य वगैरे दाखवला। सगळं जेवण वगैरे झालं, काम आटपून झाल्यानंतर निवांत आम्ही आमची गौराईला सजवायला चालू केलं। तर अशी छान अशा प्रकारे माझी गौराई सजून धजून उभी राहिलेली आहे। तर मला सांगा कशी दिसतेय।